पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। उड्डाणपुलाच्या कामादरम्यान भीषण साखळी अपघात, रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू, भरधाव कंटेनरनं उडवली ॲपे, पाठीमागून 2 वाहनांची धडक, चालकाचा जागीच अंत। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरात आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडून एका ॲपे रिक्षा चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा अपघात घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव चौफुली इथं उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू होती। याचवेळी भरधाव वेगानं येणाऱ्या कंटेनर ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला। त्यानंतर पाठीमागून येणारी आणखी 2 वाहनं ही नियंत्रण सुटल्यानं थेट ॲपे रिक्षावर जाऊन धडकली। या भीषण अपघातात ॲपे रिक्षा चालकाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। मात्र अपघाताच्या वेळी महामार्ग पोलीस घटनास्थळी उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे या ठिकाणी सातत्यानं वाहतूक कोंडी होत असते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार चाळीसगाव चौफुलीवर वारंवार अपघात होत असूनही संबंधित यंत्रणा प्रभावी उपाययोजना करीत नाही। वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव, अपुरी सुरक्षा आणि महामार्ग पोलिसांची अनुपस्थिती यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत या चौफुलीवर कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचं काम हाती घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा